दिलीप काका आणि वंदना मॅम, तुम्ही नेहमी सांगता की धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची जोडी आहे, तर असं म्हणजे वंदना मॅम सांगता. तर बेसिकली असं विचारायचं की धर्मेंद्र आणि हेमा मालिनीच्या जोडीचं नेहमी फेमस डायलॉग्स वगैरे असायचे, तर ह्या चित्रपटामधला असा काय डायलॉग आहे जो तुमचा खूप फेमस होणार आहे असं तुम्हाला वाटतं? डायलॉग एक काही असा सगळे संवाद असे आहेत की जे उत्कृष्ट आहेत. त्यामुळे एक असं डायलॉगबाजी नाही आहे. मुळात या सिनेमाची स्पेशालिटी हीच आहे की इथे डायलॉगबाजी नाही आहे, इथे संवाद आहे. आणि संवाद हा आतून आलेला प्रेमाचा संवाद असतो. डायलॉग हे माससाठी वापरलेले असतात, ते मासेसाठी. मुद्दाम अपील करावं कोणाला, की अपील व्हावं लोकांना म्हणून काही असे मारलेले डायलॉग नाही आहेत. एकच मला म्हणायचं आहे की नात्याची वीण आणखी उसवण्याआधी या आपल्या फॅमिली कट्टावर. आणि हेच या सिनेमाचं ब्रीद आहे की खूप असे ताणतणाव काही असतात कुटुंबातले, जे लहानपणीचे गैरसमज असतात काही, की ह्याने हे नाही केलं, त्याने ते नाही केलं, ही का अशी वागली, तो का असा वागला. जेवढे आनंदाचे क्षण असतात तेवढेच काही असे पण असतात ताणतणावाचे. तर ते आणखी त्याच्यामुळे नाती तुटू नयेत. तर ते तुटण्याआधी तुम्ही या कट्ट्यावर बोला, एकमेकांशी संवाद करा. म्हणजे काय जे काय आतमध्ये साठलेलं आहे ते सगळं मोकळं करा. संवाद हल्ली तुटल्यासारखा झाला आहे. आणि इंटरेस्टिंग म्हणजे फॅमिली कट्टा फॉर्म केला आहे. फॅमिली कट्टा जे आहे ते फॉर्म केलं आहे आमच्या नातवंडांनी. एक अमेरिकेला नातू तो येतो मुद्दाम या सेलिब्रेशनसाठी, आणि दुसरी टी व्ही स्टार झालेली आमची नात आहे, ती जो गौरी नलावडे रोल करते. हे दोघांनी ते ठरवून एकमेकात हे करून हा फॅमिली कट्टा फॉर्म केला त्यांनी. ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं त्यांनी. तर 3 जनरेशन 3 पिढ्यांची फार फार मस्त त्याच्यामध्ये इंटरॅक्शन आहे. कसे एकमेकाला फेस करतात, त्यांची नाती कशी असतात, एकमेक संवाद कसं साधतात, संवाद कधी कधी कसं म्हणजे कधी कधी दुरावतात असं वाटतं आपल्याला. तर फार यातल्या घटना हे आहेत. आणि अनपेक्षित आलेल्या प्रसंगांना तोंड कसे देतात यातली मंडळी, हे फार तुम्हाला खिळवून ठेवेल असं वाटतं मला. मला असं वाटतं भावनांवरती किंवा नात्यांवरती बसलेली धूळ असते ती दूर करण्याचं काम हा सिनेमा करेल. मळब सगळं दूर होईल आणि पुन्हा नव्याने फ्रेश होऊन आपण नाती जपायला आणि आणखी वाढवायला सुरुवात करतो. काका, वंदना मॅमला तुम्ही नेहमी अभिनेत्री म्हणून पाहिलेलं आहेत, आज पहिल्यांदा त्या प्रोडक्शनमध्ये उतरलेल्या आहेत, निर्माती म्हणून त्या कसं? तसं म्हणजे तो तसा मला फरक नाही वाटला पाहिजे. एरवी ॲक्ट्रेस म्हणून तिच्यावर निर्माती असल्याचं टेन्शन जे तिने कधी पडू दिलं नाही, हे तर जास्ती कौतुकाचं वाटलं मला. कारण ती काय व्यवधानं सांभाळायला लागतात निर्माती, मी काही इमॅजिन करू शकतो. मी स्वतः कधी सिनेमा केलेला नाही आहे, पण अनेक गोष्टी असतात, बारीक सारीक गोष्टी. तर हे टेन्शन कुठेही आपल्या तिचा मेन रोल आहे, म्हणजे खूप कठीण अवघड रोल आहे तो. तर त्याच्यावर अजिबात रिफ्लेक्ट होऊ न देणं, ते बाकी सगळे जे, जरी तिची बहीण तिकडे राणी समर्थपणे उभी होती तरी बरंच तिच्यापर्यंत सुद्धा होतं. ते काय प्रॉब्लेम्स असतात ना डे टू डे याच्यामधले. तर काय असं फायनान्ससारखं नाही का मी पैसे दिले तुम्ही काय करा, मी इकडे जातच नाही. तिकडे हजर असायची सेट लोकेशनवर. तर ते मला सगळ्यात जास्ती महत्त्वाचं वाटलं म्हणजे निर्माती असल्याच्या भूमिकेचा तिने आपल्या नेहमी त्या सिनेमातल्या भूमिकेवर परिणाम होऊ दिला नाही. ती टेन्शन बाजूला ठेवली. हे फार कठीण आहे, हे तुमचे कम्प्लीट असं हे करणं. तर ते सेपरेशन तिने केलं. आणि बाकी निर्माती म्हणून आम्हाला सगळेच आम्ही खूप एन्जॉय केलं याच्यामध्ये. आणि एक शेवटचा प्रश्न वंदना मॅम तुम्हाला, की आता मी असं विचारणार नाही की तुमची केमिस्ट्री कशी होती, कारण तुम्ही इतके वर्ष एकत्र काम केलं आहे, पण ह्या विषयावर एकत्र पहिल्यांदाच काम केलं आहे, त्यात चंद्रकांत कुलकर्णी होते, तर त्यांच्या तो एक अनुभव कसा? मुळात ही जेव्हा कथा ऐकली ना तेव्हा ही सगळी पात्र माझ्या डोळ्यासमोर यायला लागली की ह्या भूमिकेला कोण आहे, या भूमिकेला कोण आहे. तर पहिलं दिलीपचं नाव आलं भाई म्हणून. कारण दिलीपची एक आर्टिस्ट म्हणून समजण्याची जी लेवल आहे ती फार कमी लोकांच्यात असते. एक स्किनमध्ये घुसतो तो कॅरेक्टरच्या स्किनमध्ये घुसणं इतकं तो लीलया करतो. म्हणजे एरवी तुम्ही आपण सेटवरती बसलेला दिलीप आणि कॅमेरासमोर असलेला दिलीपमध्ये असा क्षणाचा विलंब न लावता तो त्या कॅरेक्टरमध्ये शिरतो. त्या कॅरेक्टरला ती माणसं निवडणं हे एक मोठा टास्क होता आणि तो मला अगदी करेक्ट त्या भूमिकेसाठी मिळालं. सईची भूमिका अतिशय वेगळी आहे आणि सईचं ग्लॅमर जे बाहेर तुम्ही बघता त्याच्यापेक्षा एक अभिनेत्रीला कस लावणारी ही भूमिका आहे. ती त्या भूमिकेत फार छान त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे. चंद्रकांत कुलकर्णी हा माहितीतला डिरेक्टर. कम्फर्ट लेवल आमच्या दोघांमधली तशी माझ्या डिरेक्टर म्हणून मी किंवा लेखक म्हणून मला काही हव्या होत्या गोष्टी सिनेमात बदल, असं करूया आपण तसं करूया, ते त्यांनी ऐकून घेतलं. त्याला जे नाही पटलं ते त्यांनी मला पटवून दिलं की का नको करूया असं लेखक म्हणून. तर
ह्या सगळ्या कम्फर्ट लेवल प्रत्येकाबरोबर असल्यामुळे ना काम करणं खूप सोपं गेलं निर्माती म्हणून. आणि कलाकार म्हणून तो रॅपो होताच आमच्या सगळ्यांमध्ये आणि प्रत्येकाची कुवत माहिती होती अभिनयाची, त्यामुळे काहीच कठीण गेलं नाही. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर दम. थँक्यू. 7 ऑक्टोबरला बघा. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.